विमुक्त जातीच्या अप्रवर्गामध्ये अनधिकृतरित्या अवैध जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत असलेल्या घुसखोरीच्या विरोधामध्ये आज जालना नांदेड महामार्गावरती वाटूर येथे मोठ्या प्रमाणावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दादा, आपली जी प्रमुख मागणी आहे यासाठी मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून आपण लढा देत आहात, पण आज मोठ्या प्रमाणावरती आक्रमकते ही जालन्यासारख्या ठिकाणी हा समाज झालेला पाहायला मिळाला। आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की SIT चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। जात प्रमाणपत्रात जी काय अवैधरित्या घुसखोरी होती ती थांबली पाहिजे। सोबतच 2014चा जो 49/2014चा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याचे अहवाल त्या ठिकाणी स्वीकारले पाहिजे आणि 2017चा रक्तनाते संबंधीचा GR कॅन्सल झाला पाहिजे। सरकार दखल घेत नाही म्हणून आता आक्रमक होणं हे साहजिक आहे। किती दिवस सहन करायचं आहे, म्हणून आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले। याला एकच उत्तर आहे 2024 मध्ये आम्ही दाखवू काय करायचं ते। बरं, यापुढचं काय आंदोलन निश्चित केलंय तुम्ही? यापुढचं आंदोलन आम्ही निश्चित झालेलं आहे। आज या प्रकारे जे काय या ठिकाणी 10 ते 15 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये जे काय रास्ता रोको झालेला आहे त्याच प्रकारे महाराष्ट्रातील किमान 20 ते 25 ठिकाणी 15 ते 20 हजार लोकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन होईल आणि त्यानंतर गावागावात जाऊन या सरकारच्या प्रतिनिधींचं प्रतिमा दहन करून पुतळे जाळून त्या ठिकाणी निषेध आम्ही करणार आहोत। बंजारा समाज अनेक मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत असतो। तुम्ही एक भाषणामध्ये इशारा दिला होता की जे बंजारा समाजाच्या विरोधातले असतील किंवा मागण्या पूर्ण न करणारे असतील त्यांना आपण पाडू। 100% जो बंजारा समाजाचे मतदान घेतो आणि विधानसभेमध्ये जातो आणि लाखो मंत्री होतात, आमदार होतात, मुख्यमंत्री पर्यंत जातात, असे काही मतदारसंघ आहे की जिथं बंजारा समाजाचं बहुल आहे, तिथून मुख्यमंत्री झालेले आहेत। ज्या महाराष्ट्रामध्ये 11 वर्ष बंजारा समाजाचे मुख्यमंत्री होते, त्या बंजारा समाजाचे असे जर या पद्धतीनं बेहाल करत असेल तर बंजारा समाज कदापि सहन करणार नाही। 61 नाही तर मी आताही यापूर्वी सांगितलं तुम्हाला की 100 मतदारसंघ असे आहेत की जिथं आमच्या भरोशावर विधानसभेमध्ये 100 आमदार जातात आणि 12 खासदार असे आहेत की जिथं आम्ही त्यांना पाडू शकतो आणि 3 मतदारसंघ असे आहेत की फक्त बंजारा समाज संघटित झाला तर तिथे 3 खासदार लोकसभेमध्ये निवडून येऊ शकतात। त्याच्यामुळे बंजारा समाजाची तेवढी ताकद आहे आणि निश्चितच आम्ही येणाऱ्या 2024 मध्ये एवढे सीट निश्चित पाडू आणि ज्याने आम्हाला सहकार्य केलं नाही, 4 दिवसात आम्हाला त्यांनी त्यांची सहमती दिली नाही आणि त्यांचं पत्र दिलं नाही आणि त्यांनी त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे जाऊन बसून जर मीटिंग लावली नाही आणि 4 दिवसात समिती गठीत केली नाही यासाठी तर आम्ही हे कार्यक्रम पुढचं सुरू करणार आहोत। एकूणच बंजारा समाज आता आपल्या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतं आणि इथून पुढचं आंदोलन आता गावागावात असणार असल्याचा इशारा देखील या संघटनांच्या वतीने देण्यात आलेला आहे। रवी मुंडे, ABP माझा, वाटूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।